गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विधानसभेच्या तयारीसाठी मराठवाड्याचा दौरा करत आहेत। आज छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्या दौऱ्याचा समारोप होत आहे। यावेळी राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला। या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राज ठाकरे यांनी मराठा आरक्षण, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला। मनोज जरांगेंच्या आंदोलनामध्ये विधानसभेचे राजकारण असल्याचा थेट आरोप त्यांनी यावेळी केलाय। माझा मराठवाडा दौरा आज पूर्ण होत आहे, यापुढे विदर्भ दौरा सुरू होईल। दिवाळीनंतर विधानसभा होतील असं चिन्ह आहे, असं आज तरी वाटतंय। माझा दौरा पूर्ण झाला, मध्ये जो गॅप होता तो भरून काढला। मराठवाड्यातील राजकारण पाहत होतो, त्याची प्रचिती आली। मराठा आरक्षणाला विरोध अशा बातम्या केल्या गेल्या, मात्र आर्थिक निकषावर आरक्षण द्यावं ही आमची मागणी सुरुवातीपासूनची आहे। इथे बऱ्याच गोष्टी असल्यानं आरक्षण नकोय अशी भूमिका आहे, असं राज ठाकरे म्हणाले। तसेच आत्ताच्या दौऱ्यात जरांगे पाटील यांचा काहीच विषय नाही, पण जरांगेंच्या पाठीमागून शरद पवार, उद्धव ठाकरे यांचे राजकारण आहे। कुणाला पेवर ब्लॉक कॉन्ट्रॅक्ट मिळाले, प्लॉट मिळाले, गाड्या घेतल्या, याची चौकशी होईल। हे सर्व विधानसभेसाठी सुरू आहे। पुढच्या 3 महिन्यात दंगली घडवण्याचा यांचा प्रयत्न सुरू आहे, असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केलाय। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।